ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 41. मंडपरचना वर्णन आणि देवांच्या मनातील भय. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, आता हिमालयाच्या नगरातील वृत्तांत ऐक. शिवजींचे वराड मार्गक्रमण करू लागले. ते हिमाद्रीच्या नगरापाशी आले. तेव्हा श्री विष्णूंनी शिवजींची चर्चा केली व तुला म्हणाले, नारद, आता तुम्ही पुढे जा आणि हिमालयाला आमच्या आगमनाची बातमी द्या. त्याप्रमाणे तू पुढे जाऊन हिमालयाच्या नगरात प्रवेश केलास. तेथे विश्वकर्म्याने केलेली सजावट पाहून थक्क झालास. तू स्वतःची कृत्रिम मूर्ती पाहिलीस तेव्हा तुझ्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही. रत्नजडीत स्वर्ण कलशांनी आणि केळीच्या खांबाने सुशोभित केलेला तो भव्य मंडप पाहून तुला फारच आनंद झाला. तेथे तुला वृषभारूढ महादेव, मी म्हणजे ब्रह्मा, श्रीहरी, अन्य देव देवता, ऋषी यांच्या कृत्रिम पण अगदी जिवंत वाटणाऱ्या मूर्ती दिसल्या. ते दृश्य पाहून तुझी बुद्धीच कुंठित झाली. तू अक्षरशः संभ्रमित झालास आणि स्वतःशीच म्हणाला, ही काय अजब लीला आहे. ही मंडळी माझ्या आधी येथे कशी आली. तू हिमालयाला विचारलेस, शैलराज, शुभ्र वृषभावर आरूढ झालेले महादेवजी इतक्यात येथे पोचले सुद्धा. हे सर्व काय आहे, मला खरं काय ते सांगा. हिमालय म्हणाला, बुद्धिमान नारदजी, महादेव आणि त्यांची मंडळी अजूनही येथे आलेली नाहीत. आता विस्मय टाकून द्या. मन स्थिर करून नीट निरखून पहा, म्हणजे विश्वकर्म्याने येथे येऊन काय कामगिरी केली आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता कृपा करून भोजन करा, थोडी विश्रांती घ्या. मग माझ्या मैनाकादी पुत्रांना घेऊन शिवजींना सामोरे जा आणि त्यांना सन्मानाने येथे घेऊन या. हिमालयाच्या विनंतीला मान देऊन तू भोजन केलेस, विश्रांती घेतलीस. मग त्यांच्या पुत्रांना घेऊन शिवजींपाशी गेलास. तू आणि शैलपुत्रांनी त्यांना नमस्कार केला. तेव्हा तुझ्या मुखावरील विस्मयाचे भाव पाहून श्रीहरी, इंद्र, अन्य देव आणि रुद्रगण आदी सर्वांनाच मोठे नवल वाटले. त्यांच्या मनात संशयाने घर केले. त्यांनी तुला विचारले, नारद, तुम्ही असे विस्मयचकित का झाला आहात. हिमालयाने तुमचा आदर सत्कार केला की नाही. शिवजींना कन्या देण्याचा त्यांचा विचार कायम आहे ना. हे मैनाक, सह्य, मेरू आदी श्रेष्ठ पर्वत महान प्रतापी आहेत. हे सर्व येथे कशासाठी आले आहेत. हिमालयाकडे नेमके काय चालले आहे. तुम्हाला असे पाहून आमच्या मनात कुशंकांनी घर केले आहे. तेव्हा जे काही सांगायचे असेल ते स्पष्ट सांगा. त्यावेळी तू म्हणाला, तू मला श्रीहरींना व इंद्राला एका बाजूस नेलेस आणि म्हणालास, हिमालयाच्या नगरात त्वष्टापुत्र विश्वकर्म्याने अशी विचित्र रचना केली आहे की तेथील दृश्ये पाहून तुम्ही मुग्ध होऊन जाल. तुम्हा सर्वांना प्रेम आणि युक्तीने मोहात पाडण्याचा त्याचा विचार आहे. हे शचीपती इंद्रा, या विश्वकर्म्याने तुला पूर्वीही एकदा मोहित केले होते. हे विसरलास काय. आताही तो तुला जिंकण्याची इच्छा करत आहे असे मला वाटते. तो सध्या हिमालयाच्या घरीच आहे. तेथे त्याने निर्माण केलेले माझेच कृत्रिम रूप पाहून मला स्वतःला आश्चर्याचा धक्का बसला. तेथे इतरांची काय कथा. त्याने तुमच्यासह सर्व देवांच्या, ऋषींच्या व शिवजींच्या इतक्या बिनचूक प्रतिमा तयार केल्या आहेत की कोणीही संभ्रमात पडावा. तुम्हा सर्वांची थट्टा करण्यासाठीच त्याने हे चित्ररूपी माया रचली आहे. हे ऐकून इंद्र भयव्याकुळ झाला. त्याने विष्णूकडे पाहिले व म्हणाला, रमानाथा, या त्वष्टापुत्राला मी पूर्वी मारले होते, म्हणूनच हा माझ्याबरोबर द्रोह करत आहे. हा असाच काहीतरी बहाणा करून कपटाने माझा वध करील असे वाटते. तेव्हा श्रीहरींनी त्याला धीर दिला. ते म्हणाले, इंद्रा, घाबरू नकोस. पूर्वी निवात कवच आदी दानवांनी आपल्या महाविद्येच्या सामर्थ्याने तुला मोहित केले होते, पण तू सुखरूप राहिलास. तू माझ्या आज्ञेने हिमालयाचे आणि दुसऱ्या पर्वतांचे पंख कापून टाकलेस. त्याबद्दल त्यांच्या मनात राग असणे स्वाभाविक आहे. म्हणून तो पर्वतराज मायेच्या योगाने तुला जिंकण्याची इच्छा करत असेल.
तर त्याला मूर्खच म्हटले पाहिजे. कारण भगवान शंकर जेथे असल्यावर आपल्याला कोणापासूनही भीती संभवत नाही. ते आपले कल्याण करतेच आहेत. याप्रमाणे आपले बोलणे चाललेले पाहून भगवान शिवजी म्हणाले, हे श्रीहरी, हे इंद्र, तुम्ही आपसात काय बोलत आहात? नारद, हिमालयाने तुम्हाला काय सांगितले? त्याने तुमचे यथोचित स्वागत केले की नाही? त्याच्या घरी तुम्ही काय पाहिलेत? त्याला कन्यादान करण्याची इच्छा आहे की नाही? हे काही असेल, जे काही असेल ते स्पष्ट सांगा. गुप्तता राखण्याची काहीच गरज नाही. तेव्हा तू म्हणालास, हिमालय आपली कन्या तुम्हालाच देणार आहे, यात शंका नाही. म्हणून हे पर्वत तुमच्या स्वागतासाठी आणि तुम्हाला सन्मानाने नेण्यासाठी येथे आले आहेत. महामायेत प्रवीण झालेल्या विश्वकर्म्याने हिमाद्रीच्या आज्ञेवरून विवाह मंडपाची आश्चर्यकारक रचना केली आहे. वऱ्हाडाला मोहित करण्यासाठी त्याने जी माया रचली आहे ती अतिशय अद्भुत आणि कुतूहलजनक आहे. ती सर्वांना संभ्रमित करणारी आहे. ते सर्व पाहून मी स्वतःच विस्मयचकित झालो आहे आणि तोच वृत्तांत मी यांना सांगत होतो. बाकी विवाहात काहीही विघ्न नाही. ते ऐकून शिवजी हसून म्हणाले, हे श्रीहरी, हे इंद्र, ब्रह्मादिक देवांनो, हे मुनींनो, आता योग्य काय याचा तुम्हीच निवाडा करा. हिमालय आपली कन्या मला देणारच आहे, तर त्याने विश्वकर्म्याला सांगून जी काही माया रचली असेल तिच्याशी मला काय कर्तव्य आहे? कुठल्याही उपायाने फलाची सिद्धी होणे हेच महत्त्वाचे आहे, असे न्यायशास्त्रात प्रवीण असलेल्या पंडितांचे म्हणणे आहे. तुम्हाला घाबरण्याचे काहीही कारण नाही. आता कोणीही थांबू नका. हिमालयाच्या नगराकडे चला. शिवजींचे आश्वासनात्मक बोलणे ऐकून सर्वांच्या मनातील विकल्प क्षणार्धात विरून गेले. ते वऱ्हाड पूर्ववत उत्साहात आणि आनंदात वाजत गाजत पुढे निघाले. मैनाकादी पर्वत प्रसन्नतेने सर्वांच्या पुढे चालत होते. बाकीची मंडळी त्यांचे अनुसरण करत होती. अशा प्रकारे सर्व निमंत्रितांना आणि जल्लोष करणाऱ्या आपल्या गणांना बरोबर घेऊन शिवजी हिमालयाच्या नगरद्वारी आले. अध्याय 41 समाप्त. ओम नमः शिवाय.